हे आपले गोड फळ तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून पहा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. खूप खूप सुंदर ही डिश तयार झालेली आहे. नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे गोड फळ. गोड फळाचं साहित्य पाहूयात आपण. 2 विलायची, खोबरं, गूळ आणि ही कणिक आहे. पोळ्या बनवायची कणिक. ही 2 वाट्या आपण करून घेतलेली आहे छान अशी मळून. आणि यामध्येच थोडीशी अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे. मिक्सरला आपण ही विलायची काढून घ्यायची, बडीशोप आणि विलायची. बडीशोप मी अशी अर्धा चमचा घातलेली आहे. ही बारीक करण्यासाठी यामध्ये 2 चम्मच साखर ॲड करायची आणि हे मिक्सरला काढून घ्यायचे. हा 1 मोठा चमचा तूप घालायचं. हे तूप छान गरम होऊ द्यायचं. यामध्येच हे खोबरं, यामध्येच हा गूळ पण घालायचा. छान याला मिक्स करून घ्यायचं. यामध्येच आपण मिक्सरला काढलेलं हे विलायची पावडर हे पण घालायचं. खूप छान असं भाजलेलं आहे. यामध्ये पाणी घालायचं. हा 1 ग्लास पाणी वापरलेला आहे मी. याला छान उकळी येईपर्यंत आपण हे फळ बनवून घेऊयात. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हे फळ बनवायचं. हे असे छोटे फळ बनवायचे. हे आपले गोड फळ तयार करून झालेले आहेत. आता हे आपण उकडायला टाकूयात. छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला पण. यामध्ये हे फळ घालायचे. छान असं याला हलवून घ्यायचं. हे एकमेकाला चिटकणार नाहीयेत. आणि याला छान वाफ द्यायची. वाफेवर शिजू द्यायचे. याला कमी गॅसवर थोडं झाकून ठेवायचं. हे आपण काढून पाहूयात. खूप छान आपले असे फळ शिजलेले आहेत, पाहू शकता. याला तर काढून घेऊया. यावर थोडंसं तूप घालायचं. हे वरून थोडंसं खोबरं.
पाहू शकता खूप सुंदर अशी डिश तयार झालेली आहे. चवीला पण उत्तम आहे. नक्की ट्राय करून पहा.